हात तुटलाय तर तो हात वेगळा हात बसवला जातो असं होतं का? हात तुटल्यावर आपण जे त्याच पेशंटनी त्याचा जर हात आणला तर आपण तो जोडू शकतो. जर वेळेत जो आपण आला, मी म्हणतो आपण 6 ते 8 तासात जर त्यांनी आणला चांगल्या कंडिशनमध्ये तर आपण तो जोडण्याचा एक प्रयत्न करू शकतो. आपण स्कार्स काही आपण झाकण्याचा प्रयत्न करतो किंवा वेगळी स्किन जी आपण तिथे लावली जाते तर ती नेमकी स्किन कुठली? आपण आपल्या शरीराचा तो एक भाग असतो का काय वेगळं? तुम्ही स्किन लावणं जे म्हणताय त्याला ऍक्च्युली आपण स्किन ग्राफ्टिंग म्हणतो. तर ते स्किन ग्राफ्टिंग आपण जखमांनंतरच लावतो. युजली स्कारवर असं स्किन ग्राफ्टिंग कधी आपण करत नाही. वयोमर्यादा आहे आपण सर्जरी कॉस्मेटिक सर्जरीसाठी? नाही, वयोमर्यादा असं काही नाही. युजली हे प्लास्टिक कॉस्मेटिक सर्जरी जे पेशंट असतात ते 30-40 नंतरच आपल्याला येतात. ट्रीटमेंट जे आहे ते पेनफुल असतात इतर सर्जरी प्रमाणे? सर्जरी म्हटलं की पेन हे आलंच. आपण कुठेही सर्जरी म्हणजे आपण स्किनला कट घेणार, त्याचं डिसेक्शन करणार तर पेन हे आलंच. कुठलंही ऑपरेशन आणि हे जे दुखणं आहे हे एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत असं तुम्ही समजा. विदाऊट पेन अशी कुठली सर्जरी नसू शकते. आपण पेन कमी करू शकतो, खरं पेन होणारच नाही असं कधी होत. हाय, हॅलो, नमस्कार. डीजी सह्याद्री प्रेझेंट्स सह्याद्री संवाद मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आपण नेहमीच तज्ञ व्यक्तींना भेटत असतो या मंचावरती आणि आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर विनायक लोकरे. नमस्कार सर. नमस्ते मॅडम. आपलं खूप खूप स्वागत आहे. खरं तर सर वेल नोन प्लास्टिक सर्जन आहेत आणि प्लास्टिक सर्जरी बद्दल जाणून घ्यायसाठी आम्ही सगळेच उत्सुक आहोत. आणि मला माहिती आहे की लोकांना फक्त प्लास्टिक सर्जरी म्हणलं की बॉलिवूड आठवतं आणि बॉलिवूडचे जे चेहरे बदलतात तेवढीच प्लास्टिक सर्जरी असते असं वाटतं सगळ्यांना. तर हे सीमित इतकंच आहे का? खूप चांगला प्रश्न आहे. सुरुवात खूप चांगली झाली की आम्हाला बाकीच्या सर्व ब्रांचेस पेक्षा सर्वात जास्त ज्ञान जे लोकांमध्ये पसरवलंय त्याला बॉलिवूड जबाबदार आहे. थँक्स टू बॉलिवूड. सगळ्यांना तर ती मूवी माहितच असेल की आखे, त्याच्यात कसा चेहरा बदलतो. त्यामुळे लोकांच्या जनमानसात अजूनही तीच कल्पना आहे की अजूनही प्लास्टिक सर्जरी म्हणजे लोक आपले चेहरे बदलून घेतात आणि आपल्याला तशा काही सर्जरीची गरज नाहीये. तर बेसिकली तसं नाहीये. प्लास्टिक सर्जरी ही खूप एक वाईड ब्रांच आहे ज्याच्यामध्ये आपण अगदी डोक्याच्या केसांपासून पायाच्या नखांपर्यंत आपल्या वेगवेगळ्या सर्जरीज असतात आणि खूप वेगवेगळ्या प्रकारच्या सर्जरीज आहेत. आपल्याला त्या प्लास्टिक सर्जरीमध्ये त्याच्यात काही लिमिट नाहीये आणि शरीराच्या प्रत्येक भागाला आपण कव्हर करत असतो. त्यामुळे ही खूप एक वाईड ब्रांच आहे आणि फक्त चेहरा बदलणे ह्याच्याशी ती तितकी सीमित नाहीये. अच्छा, काय आहे हे कदाचित या गोष्टीमुळे झालंय की बरेचसे सर्जन असतात हे त्यांच्या जे काही नाव असतात त्याच्यावरून ओळखतात. म्हणजे गायनेकोलॉजिस्ट आहेत तर ते लगेच लक्षात येतं की ते गायनेकशी रिलेटेड आहेत. तसं प्लास्टिक सर्जरी किंवा प्लास्टिक सर्जन म्हटलं ना लक्षात नाही येत की नेमकं ते काय करतात. खूप चांगला प्रश्न आहे आणि हा आमचा प्रॉब्लेम देखील आहे की ते नावामुळे आम्हाला खूप प्रॉब्लेम होतो की लोकांना समजत नाही की प्लास्टिक सर्जन नेमकं करतात काय. किंवा आपल्याला छातीत दुखलं तर आपण कार्डिओलॉजिस्टकडे जातो, पोटात दुखलं की सर्जनकडे जातो, ताप आला की फिजिशियनकडे जातो. खरं प्लास्टिक सर्जन म्हणजे आपण त्याच्याकडे कधी जायचं हे त्या नावावरनच लोकांना समजत नाही. तर बेसिकली प्लास्टिकोस ह्या शब्दापासून ह्याची निर्मिती झालेली आहे. प्लास्टिकोस हा लॅटिन वर्ड आहे ज्याच्यामध्ये प्लास्टिकोस ह्याचा अर्थ की टू मोल्ड म्हणजे टू गिव्ह शेप. तर आपल्या प्लास्टिक सर्जरीच्या डेफिनेशन मध्येच आहे की एनी सर्जरी विच इज यूज टू चेंज फॉर्म अँड फंक्शन ऑफ द बॉडी. म्हणजे थोडक्यात मोल्डच म्हणजे आपण तो फॉर्म किंवा फंक्शन आपल्या बॉडीचं आपण ते चेंज करू शकतो वेगवेगळ्या ऑपरेशन्सनी, सर्जरीजनी. म्हणून ह्या शब्दापासून प्लास्टिक सर्जरी हे नाव अस्तित्वात आलं. पण खूप जण असं म्हणतात की प्लास्टिक सर्जरीमध्ये प्लास्टिकच यूज केलं जातं. नाही, खरंच आहे. कधी कधी पेशंट पण विचारतात कुठलं प्लास्टिक वापरणार म्हणून. तर त्यांना सांगावं लागतं की प्लास्टिक आम्ही कधी वापरत नाही. प्लास्टिक आपण त्याला म्हणतो कारण ते पण आपण जेव्हा तापवतो तेव्हा त्याला आपण वेगवेगळे शेप देऊन आपण वेगवेगळ्या प्लास्टिक पासून गोष्टी बनवतो म्हणून त्याला प्लास्टिक म्हणतात. तर ते फक्त नावाचं साधर्म्य आहे, खरं बाकी काही नाहीये. सगळ्यांना कळलं असेल की प्लास्टिक सर्जरीमध्ये प्लास्टिक यूज होत नाही. पण प्लास्टिक सर्जरीमध्ये नेमके शरीराचे कोणकोणते पार्ट्स आहेत जे बदलता येतात किंवा ज्यांना रिमोल्ड करता येतं? हे आपण पार्ट्स असं नाही बोलता येणार. मी मगाशी पण म्हटलं की डेफिनेशन टू चेंज एनी फॉर्म अँड फंक्शन ऑफ द बॉडी. आता हे थोडंसं विस्ताराने सांगतो.
एखाद्या माणसाला नाकाची सर्जरी करायची आहे किंवा नाकाचा शेप त्याला चांगला करून पाहिजे, त्याला श्वास वगैरे घेता येतोय व्यवस्थित, श्वास घ्यायला काही प्रॉब्लेम नाहीये, फक्त त्याला आपण आणखीन सुंदर दिसण्यासाठी तो त्याच्या नाकाचा आकार किंवा ठेवण त्याला ती बदलवायची. तर ह्याचा अर्थ की आपण त्याला आपला हे बदलून घ्यायचंय, शेप बदलून घ्यायचंय. तर आणि दुसरा पार्ट आहे की फंक्शन. एक तर फॉर्म झाला, हा फॉर्म बदलला आपण, आणि दुसरा पार्ट आहे फंक्शन. आता समजा एखाद्याला लागलेला आहे, बोटाला लागलेला आहे, तेव्हापासून त्याची ट्रीटमेंट किंवा नीट नसेल झाली आणि त्याचं ते बोट जर हालत नाहीये, आता आखडून बसलं किंवा असं झालेलं असेल, तर आता त्याचं फंक्शन कमी झालेलं आहे. तर आपण जेव्हा त्याच्या बोटावरती सर्जरी करून त्याचं फंक्शन, त्याची मुवमेंट सुधारण्यासाठी जे प्रयत्न, ज्या सर्जरी करतो, ती पण एक प्लास्टिक सर्जरी झाली. त्यामुळं हे शरीरातील जिथं कुठं आपल्याला लागणार आहे तिथंच त्या सगळ्या ठिकाणी आपण त्या सर्जरी करू शकतो. बरोबर. म्हणजे मी काय म्हटलं, पार्ट्स बदलतात का? कारण तुम्ही जसं म्हटलं आता की बोट तुटल्यानंतर तुम्ही ते जॉईन करून ती ट्रीटमेंट होते, पण रिप्लेस होतं का? म्हणजे हात तुटलाय तर तो हात, वेगळा हात बसवला जातो, असं होतं का? हात तुटल्यावर आपण जे त्याच पेशंटनी त्याचा जर हात आणला तर आपण तो जोडू शकतो, जर वेळेत जो आपण आला, मी म्हणतो आपण 6 ते 8 तासात जर त्यांनी आणला चांगल्या कंडिशनमध्ये, तर आपण तो जोडण्याचा एक प्रयत्न करू शकतो. पण असंही आजकाल आता सायन्स एवढा ऍडव्हान्स झालेला आहे की बऱ्याच वेळेला एखाद्याचे हात तुटून गेलेले असतात किंवा सैनिक असतात, त्यांचे हात नसतात, आणि भविष्यात त्यांना दुसऱ्या एखाद्या कुठला पेशंट असेल जो एखादा समजा ब्रेन डेड आहे पण त्याचे हात व्हायबल आहेत, तर त्याचे हात आपण ह्या पेशंटला देऊ शकतो, प्रोव्हायडेड त्याला, म्हणजे आता बरेच ट्रान्सप्लांटचं मेडिसिन्स पुढं खूप अद्ययावत झालेलं आहे. म्हणजे आपण त्याला HLA मॅचिंग वगैरे करतो, दोन्ही पेशंटची ती कॉम्पॅटिबिलिटी पाहतो, आणि हे जर सगळं जुळलं तर दुसऱ्या पेशंटचे हात आपण त्याला ट्रान्सप्लांट करू शकतो. हे ट्रान्सप्लांट म्हणतो आपण. आणि त्याच्याच पेशंटचे हात आपण तुटल्या त्याला जोडणं, ह्याला आपण रिप्लांटेशन सर्जरी म्हणतो. ट्रान्सप्लांट हे बऱ्याच अवयवांमध्ये होतं, की लिव्हर ट्रान्सप्लांट ऐकलं असेल तुम्ही, किडनी ट्रान्सप्लांट, हार्ट ट्रान्सप्लांट, तसं हँड ट्रान्सप्लांट वगैरे पण आजकाल होतात. खरं ते खूप लिमिटेड आहेत. प्लास्टिक सर्जरीला मोस्ट ऑफ प्रॉब्लेम सॉल्व्हिंग असंही म्हटलं जातं. म्हणजे जिथे अपघातामुळे बऱ्याच गोष्टी घडतात, एकाच वेळी अनेक इंजुरीज पण झालेल्या असतात त्या व्यक्तीला, तर अशा वेळी वेगवेगळे सर्जन एकत्र येऊन ती केस हँडल करतात. तर प्लास्टिक सर्जनचा रोल कसा असतो तिकडे? हा, प्लास्टिक सर्जनचा रोल त्याच्या जखमांशी रिलेटेड, किंवा त्याला जर हातापायांना जर नसा किंवा नर्व्स आपण म्हणतो, नर्व्स किंवा ब्लड व्हेसल्स म्हणजे रक्तवाहिन्या ह्याच्याशी रिलेटेड काही इंजुरी असेल तर त्यावेळी प्लास्टिक सर्जन तिथे असणं गरजेचं असतं. आता समजा एखाद्याला पॉलिट्रॉमा झालेला आहे, म्हणजे भरपूर ठिकाणी मार लागलेला आहे, आणि हाताला लागले, पायाला लागले, शिवाय डोक्याला पण लागलेला आहे, आणि आता डोक्याला लागलेला जर गोष्ट जर त्याच्या जीवाशी निगडीत असेल तर तिथे प्लास्टिक सर्जरीचा रोल कमी होऊन जातो. कारण जीव वाचवणं हे तेवढं जास्त महत्वाचं आहे. त्यामुळं पेशंटला अशा वेळी न्यूरोसर्जरीची गरज जास्त असते प्लास्टिक सर्जरीपेक्षा. पण जर हेड इंजुरी आणि डोक्याला मार नसेल लागला, फक्त हाताला मार लागलेला आहे, तर मग आपण प्लास्टिक सर्जन कडून सर्वात पहिल्यांदा त्याचा हात वाचवण्यासाठी आपण सर्जरी त्याची किंवा रेफरन्स त्याला आपण, म्हणजे प्लास्टिक सर्जरीमध्ये नर्व्स रिपेअर केल्या जातं असं म्हणता येईल. सगळं काही रिपेअर केलं जातं प्लास्टिक सर्जरीमध्ये. स्किन असेल, त्वचा असेल, आतले स्नायू असतील, रक्तवाहिन्या असतील, संवेदनाच्या नसा असतील, हे सगळं आपल्याला रिपेअर करता येतं. मला वाटलं की स्पायनल सर्जन जे असतात ते ही सगळं कामं करतात, प्लास्टिक सर्जन हे करतो हे माहितीच नाही. स्पाइन सर्जन ही आता काही वर्षांपासून अस्तित्वाला आलेली एक ब्रांच आहे. स्पाइन सर्जन हे मोस्टली आपला जो मज्जातंतू आहे, मणका आहे, मणक्यातून जो मज्जातंतू असतो मेंदूपासून खाली आलेला, तर त्या मणक्याला ज्या काही प्रॉब्लेम्स असतात, मणक्यातल्या गादी जी असते ती दबली गेलेली असेल वगैरे, त्यांनी ते दबली गेल्याने नसांवरती जे प्रेशर येतं, तर ते कमी करण्यासाठी वगैरे ज्या काही सर्जरी आहेत ते सर्जरी सगळे स्पाइन सर्जन करतात. पण एकदा नस तिथून बाहेर निघाली आणि हातान पायांमध्ये आलेली आहे, आणि तिथं जर त्याला काही इंजुरी झाली असेल, तुटलेली असेल, तर तिथं जे काय करावं लागतं ते मुख्यत्वे प्लास्टिक सर्जन सगळे करतात. बऱ्याच वेळा लक्षात येत नाही की आपण प्लास्टिक सर्जनकडे कधी जायचं. म्हणजे अशा वेळी चुकीच्या पद्धतीने पण ट्रीटमेंट होते, किंवा आपण चुकीच्या डॉक्टरांकडे जातो. मग तिथे काही डॉक्टर सजेस्ट पण करतात की तुम्ही प्लास्टिक सर्जनकडे जा,
पण काही डॉक्टर करत नाहीत. तर अशा वेळी रिपेरी करण्यासाठी तुमच्याकडे किती पेशंट येतात? ऍक्च्युली बऱ्याच वेळेला प्लास्टिक सर्जनची पॉलिट्रॉमामध्ये गरज भासतच असते आणि आमच्याकडे पेशंट बऱ्याच वेळेला पहिल्यांदा येत नाही. त्याचं एक मेन कारण आहे की अजून त्यांच्यामध्ये अवेअरनेस नाही. आपण जो पहिला प्रश्न विचारला तिथूनच की कधी प्लास्टिक सर्जनकडे जायचं हे लोकांना सुद्धा माहित नाहीये. आणि त्याचबरोबर बऱ्याच वेळेला डॉक्टरांना पण तसं माहित नसतं की जनरल फिजिशियन वगैरे असेल त्यांना पण कधी कधी माहित नसतं की ह्या गोष्टी प्लास्टिक सर्जन करतात म्हणून. कारण गेल्या काही वर्षांमध्ये बाकीच्या ब्रांचेसच्या तुलनेत प्लास्टिक सर्जरीमध्ये खूप ऍडव्हान्समेंट झालेली आहे. म्हणजे गेल्या एक 10 वर्षापूर्वी वगैरे जर हात किंवा बोट तुटलेलं हे जर जोडता येतच नसेल, येतच नव्हतं, तर आता ह्या गोष्टी आम्ही रुटीनली आपण आता इथे मिरजेसारख्या ठिकाणी डिस्ट्रिक्ट स्पेसला पण आपण ते करत आहोत. एवढी आपण त्या प्लास्टिक सर्जरीमध्ये ऍडव्हान्समेंट आता आलेली आहे. दुसऱ्या डॉक्टरांबद्दल म्हणाल तर त्यांचा पेशंट असा आहे दुसरीकडे पाठवणं न पाठवणं हा त्यांचा निर्णय असतो. पण पेशंटला सुद्धा माहित पाहिजे की आपल्याला कुठल्या डॉक्टरकडे जायला पाहिजे किंवा आपल्याला काय लागणार आहे. म्हणजे त्यांच्या चांगल्यासाठी त्यांना पण ते माहिती असणं गरजेचं आहे, तितकंच गरजेचं आहे. असं समजलं जातं की ज्यांच्याकडे खूप पैसा आहे, श्रीमंती आहे, तर अशी लोकच प्लास्टिक सर्जनकडे जाण्यासाठी तयार होतात किंवा ज्यांना हे परवडत नाही ते लोक यायला तयार होत नाही. खरंच इतकं खर्चिक हा भाग आहे का? नाही, हा खूप गैरसमजत आहे प्लास्टिक सर्जरी बद्दल. सगळ्याच प्लास्टिक सर्जरी ह्या काही कॉस्टली नसतात आणि ज्या तुम्ही म्हणताय ह्या बेसिकली ह्या सर्जरी ज्या आहेत ह्या सगळ्या कॉस्मेटिक सर्जरी आहेत ज्या कॉस्टली आहेत खूप. आणि कॉस्मेटिक सर्जरी करून घेणं हा प्रत्येक प्रश्न ते इलेक्टिव्ह सर्जरी आहेत. म्हणजे तो प्रत्येकाचा ह्याचा विषय आहे की आपण ती कधी करून घ्यायची आणि कधी नाही. जो काय मेन प्लास्टिक सर्जरीचा पार्ट आहे जे आम्ही रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी म्हणतो, जे आपण पाहिलं ट्रॉमा असेल वगैरे, रक्तवाहिन्यांची इंजुरी, ह्या सगळ्या सर्जरी आहेत ह्या अशा काय खूप कॉस्टली नाही आहेत कम्पेअर टू त्या जेवढं तुम्हाला रिझल्ट देतात. आता एखाद्याचा जर पाय वाचवायचा असेल आणि थोडे जर त्याला पैसे खर्च करावे लागतील तर त्याचा पायाच्या समोर त्या पैशाची तुलना तशी कमीच आहे. त्याचा जर आयुष्यभरासाठी जर पाय किंवा हात जर वाचणार असेल तर. त्यामुळं असं नाहीये की त्याला खूप सर्जरी म्हणजे खूप कॉस्ट असते आणि असं काही नाहीये. इव्हन हँड सर्जरी ज्या असतात, फिंगर टिप इंजुरीज वगैरे ह्या खूप कॉमन येतात. त्याच्यामध्ये सुद्धा अनेक विविध प्रकारच्या छोट्या छोट्या सर्जरी प्लास्टिक सर्जरीमध्ये आहेत आणि त्या काही खूप खर्चिक नाही आहेत. पण त्या केल्याने पेशंटचं फंक्शन जे हाताचं फंक्शन आहे त्याच्यात खूप सुधारणा होते आणि त्याचं राहणीमान तेवढं खूप चांगलं सुधारतं. सेल्फ कॉन्फिडन्स पण त्याच्यामुळे खूप वाढतो. हो, त्यामुळं बाकीच्या ब्रांचेस किंवा कॉस्मेटिक सर्जरी प्रमाणे ह्या खूप कॉस्टली सर्जरी नाही आहेत. म्हणजे हा पूर्णपणे हा गैरसमज आहे. काही ठराविक कॉस्मेटिक सर्जरी आहेत त्या खूप कॉस्टली असतात कारण त्याला तसं इक्विपमेंट तसं एक्सपर्टीज पण लागतं. पण बाकीच्या ज्या काय सर्जरीज आहेत, ज्या रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरीज वगैरे आहेत ज्याचा पेशंटला खरंच उपयोग होतो त्याच्या फंक्शनसाठी आणि फॉर्मसाठी, तर ह्या काय अशा काही खूप कॉस्टली नाही आहेत. कारण मी ऐकलंय की आता परदेशातून सुद्धा आपल्या देशात या ट्रीटमेंट घेण्यासाठी लोक येतात कारण इथे त्या कमी खर्चात होतात. तर मला बऱ्याच ठिकाणी असं जाणवतं की छोट्या छोट्या अगदी ट्रीटमेंट असतात किंवा सर्जरीज असतात ज्या फेस रिलेटेड असतात कॉस्मेटिक सर्जरीमध्ये, त्या करून घेण्यासाठी लोक सतत येत असतात. म्हणजे काही लोकांना ऍडिक्शन होतं या गोष्टीचं की चला आज थोडा नाकाचा शेप बदललाय तर उद्या थोडं ओठांचं बदलून घेऊया, मग काही डोळ्यांच्या इकडे खालचं ते सुरकुत्या वगैरे किंवा खाली आलेलं असतं ते बदलून घेऊया. तर अशा वेळी तुम्ही काय सजेस्ट करता का पेशंट? अच्छा, तर ह्या बेसिकली तुम्ही जे प्रश्न विचारला हा कॉस्मेटिक म्हणजे सुंदर दिसण्याच्या रिलेटेड तो प्रश्न आहे. सुंदर दिसावं हे प्रत्येकाला वाटत असतं किंवा तो प्रत्येकाचा तसा हक्क पण आहे आपण सुंदर दिसावं. पण सगळेच जण ह्या ट्रीटमेंटला ऑप्ट होत नाहीत. तर अशा बऱ्याच प्रोसिजर्स आहेत जेणेकरून आपण आपल्या त्वचेमध्ये आपण सुधारणा करून घेऊ शकतो. आपल्याला जे काय म्हातारपण येतं दिसतं आपल्याला हे सगळं जे काय हे स्किनशी रिलेटेड आहे. आपण उन्हात फिरतो त्याच्यामुळे जे काही डॅमेज होत असतात त्यामुळे जे चेंजेस होत राहतात स्किनमध्ये त्यामुळे आपल्याला वय वाढणं आपण जे आहे ते सगळं आपल्याला दिसत असतं. तर असे बरेच छोट्या छोट्या सर्जरीज आहेत ज्याच्यामुळे आपण ते जे वय वाढणं किंवा स्किन मधले चेंजेस आपण हे थोडे थांबवू शकतो किंवा
थोडे डिले करू शकतो, थोडंसं त्यांचं येण्याचं प्रमाण आपण कमी करू शकतो, जेणेकरून आपल्याला जे वार्धक्याचं जे दिसणं आहे ते आपण थोडंसं लांबवू शकतो. वार्धक्य तर काय आपण टाळू शकत नाही, फक्त ते आपण लांबवू शकतो. म्हणजे काही वेळेला काही लोक अशा फील्डमध्ये काम करत असतात की तिथं दिसणं हे खूप गरजेचं असतं, तर तिथे गरजेचे आहेत या ट्रीटमेंट. पण काही वेळेला गरजेचं नसताना सुद्धा या ट्रीटमेंट केल्या जातात. हो, गरज आता तुम्ही म्हणाल तर ही सब्जेक्टिव्ह हे आहे. कोणाला एखाद्याची ती गरज आहे किंवा दुसऱ्याला त्याची गरज नसू शकते. त्यामुळे म्हणूनच म्हटलं की कॉस्मेटिक ट्रीटमेंट ही प्रत्येकाचा आवडीचा विषय आहे. आणि छोट्या छोट्या सर्जरीज आहेत त्या काही खूप कॉस्टली पण नसतात. आणि ठराविक मेंटेनन्स ट्रीटमेंट जर आपण घेतली जी कमी खर्चात होत असते, तर त्याचा पेशंटला नक्कीच खूप फायदा होत असतो. दरवेळी आपल्याला खूप कॉस्टली ट्रीटमेंट घ्यावी लागेल वगैरे असं काही नाहीये. त्यामुळे हा प्रत्येकाने म्हणजे विचार करण्याचा मुद्दा आहे. आणि सुंदर दिसणं हे प्रत्येकालाच पाहिजे असतं. बरोबर. प्लास्टिक सर्जरी आपण बोलत होतो, तसं कॉस्मेटिक सर्जरी त्यातलाच भाग आहे. कॉस्मेटिक सर्जरीमध्ये कोणकोणत्या नेमक्या सर्जरी आपण करतो? हा, कॉस्मेटिक सर्जरी म्हणजे आता आपण डेफिनेशन पाहिली तर त्याच्यामधला आपण फॉर्म जे थोडासा चेंज करतो त्याच्याशी रिलेटेड ह्या सगळ्या सर्जरी असतात. म्हणजे बॉडीचं फंक्शन नीट आहे, पण त्याला त्याचा फॉर्म थोडासा आणखीन बदलून पाहिजे. मग त्याच्यातली सर्वात एक पहिली सर्जरी आपण जी प्रामुख्याने करतो ती आहे रायनोप्लास्टी. म्हणजे नाकाचा शेप किंवा नाकाचा आकार आपण बदलणे. काहींचं नाक मोठं असतं, नाकाचा शेंडा असतो तो कमी असतो, तर हे सगळे त्याच्यात इम्प्रूव्हमेंट करणं, त्याच्या चेहऱ्याला साजेसं नाक बनवणं, ह्या सर्जरी म्हणजे आपण रायनोप्लास्टी म्हणतो. सगळ्यात फेमस आहे हे. हो, म्हणजे ऑलमोस्ट सगळ्या सेलिब्रिटी हे करतात आजकाल रायनोप्लास्टी. कारण नाक हा असा चेहऱ्याचा पार्ट आहे सेंटरला असणारा की तुम्ही कितीही नाही म्हटलं तरी त्याचा तुमच्या दिसण्यामध्ये खूप मोठं त्याचं योगदान आहे. बरोबर. पण अशा सर्जरीज करायला लोक तयार होतात. आता हल्ली खूप अवेअरनेस आलाय त्याच्यामध्ये. पण डायरेक्टली विचारते मी की बरेच जण येऊन बार्गेनिंग पण करतात या गोष्टीसाठी. हो, ते बार्गेनिंग आपल्याकडे ते सगळ्याच गोष्टीत होत असतं. ते आमच्याकडे होतं, डॉक्टरांकडे येऊन पण ते केलं जातं. हो, पण कसं आहे की प्रत्येक सर्जन हा त्याच्या एक्सपिरियन्सनुसार त्याचे काही चार्जेस असतात. तर हेच जर तुम्ही खूप मोठ्या सर्जनकडे मुंबईत वगैरे दिल्लीमध्ये गेले तर त्यांचे चार्जेस त्याच्याही, कारण त्यांचा तो तेवढा एक्सपिरियन्स असतो. त्यामुळे तुम्ही जेवढे चांगले डॉक्टर किंवा जेवढे जास्त शिकलेले, आता आमचा MCH झालेला आहे, आम्ही तेवढे वर्ष त्याच्यामध्ये घालवलेले आहेत की आणखीन चांगली सर्जरी कशी करता येईल. तर साहजिकच आहे की आमचे काही सर्जरीचे चार्जेस बाकीच्यांपेक्षा ठराविक सर्जरीमध्ये थोडे जास्त असू शकतात, पण पेशंटला शेवटी त्याचा फायदा पेशंटलाच होत असतो. या कॉस्मेटिक सर्जरी केल्यानंतर रिझल्ट यायला साधारण किती दिवस, कालावधी काय आहे त्याचा? कालावधी हा सर्जरीवर डिपेंड आहे. आपण कुठल्या प्रकारची सर्जरी करतो किंवा काय करतो. आता जर हेअर ट्रान्सप्लांट म्हणलं तर आम्ही हेअर ट्रान्सप्लांट केल्यानंतर ते सगळे हेअर परत यायला आणि त्याचा तो लुक जो आहे तो चेंज व्हायला आपल्याला कमीत कमी 4-5 महिने वाट पाहावी लागते. पण जर आता रायनोप्लास्टी वगैरे केली तर एक 10 ते 15 दिवसात चेहऱ्याची सूज वगैरे कमी झाली तर त्याचा नवीन लुक आपल्याला त्याला देता येऊ शकतो. कारण बऱ्याच जणांचं असतं की आता माझी सर्जरी झाली तर लगेचच रिझल्ट मला दिसायला हवा किंवा लगेचच ते समजायला हवं की कसं दिसतंय. नाही, तसं सर्जरी म्हणलं की तसं बऱ्याच वेळेला होत नाही. आता याच्यामध्ये आणखीन एक आहे की नॉन सर्जिकल रायनोप्लास्टी पण एक असतात, ज्याच्यामध्ये आपण नाकामध्ये फिलर्स यूज करतो आणि नाकाचं ऑगमेंटेशन रायनोप्लास्टी म्हणजे नाकाचा शेप आपण थोडासा चांगला करत असतो. तर ती एक OPD प्रोसिजर आहे. म्हणजे आपण OPD 10 मिनिटात आपण त्या नाकाचा आकार त्याचा बदलू शकतो. तर ह्याचे रिझल्ट आपल्याला लगेच दिसतात. 10 मिनिटात पेशंटला त्याचं नाक चांगलं झालेलं दिसू शकतं. पण जर आपण त्याची सर्जरी जर केली असेल तर त्या सर्जरी नंतर ते चेहऱ्यावरची सूज वगैरे हे निघून जाऊन ते पूर्ण हेलिंग होऊन त्याला रिझल्ट दिसायला 10 ते 15 दिवस जातात. म्हणूनच म्हटलं की ज्या प्रकारची ट्रीटमेंट करणार आहोत त्याच्यानुसार आपण तितक्या वेळ त्याला तो ठीक व्हायला लागत असतो. त्याचं या सगळ्या ट्रीटमेंट ज्या आहेत त्या पेनफुल असतात इतर सर्जरी प्रमाणे? सर्जरी म्हटलं की पेन हे आलंच. आपण कुठेही सर्जरी म्हणजे आपण स्किनला कट घेणार, त्याचं डिसेक्शन करणार, तर पेन हे आलंच. कुठलंही ऑपरेशन आणि हे जे दुखणं आहे हे एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत असं तुम्ही समजा. विदाऊट पेन अशी कुठली सर्जरी नसू शकते. आपण पेन कमी करू शकतो, खरं पेन होणारच नाही असं कधी होत नाही. आणि याच्या काही वयोमर्यादा आहे आपण सर्जरी कॉस्मेटिक सर्जरीसाठी
काही वयोमर्यादा आपण असंही केली? नाही, वयोमर्यादा असं काही नाही. युजली हे प्लास्टिक कॉस्मेटिक सर्जरी जे पेशंट असतात हे 30-40 नंतरच आपल्याला येतात. यंग अगदी कोणी येत नाही तसं कॉस्मेटिक सर्जरी हे करून येत नाहीत युजली, कारण ते यंग आहेत, त्यांची त्वचा तशी तेवढी चांगली असते. अनलेस अँड अंटिल त्यांचं चेहऱ्याची टेवन खूप वेगळी आहे किंवा नाकाचा आकार खूप वेगळा आहे. आता एखाद्याला कान समजा नाहीये, जन्मतः कानाचं व्यंग आहे, असे पेशंट हे खूप लवकर आपल्याकडे येतात, तेव्हा त्यांची ती कानाची सर्जरी, नाकाची सर्जरी आपण ते करू शकतो. पण युजली कॉस्मेटिक्सशी रिलेटेड म्हणजे स्किनशी रिलेटेड जे चेंजेस आहेत, वार्धक्याशी रिलेटेड, हे सगळे पेशंट आपले 30-40 नंतरच सुरू होतात. जेव्हा आपल्याला आपण स्कार्स काही आपण झाकण्याचा प्रयत्न करतो किंवा वेगळी स्किन जी आपण तिथे लावली जाते, तर ती नेमकी स्किन कुठली? आपण आपल्याच शरीराचा तो एक भाग असतो का काय वेगळं? तुम्ही स्किन लावणं जे म्हणताय त्याला ऍक्च्युली आपण स्किन ग्राफ्टिंग म्हणतो. तर ते स्किन ग्राफ्टिंग आपण जखमांनंतरच लावतो. युजली स्कारवर असं स्किन ग्राफ्टिंग कधी आपण करत नाही, कारण स्किन ग्राफ्टिंग केल्यावर जो काय डाग असतो तो आपल्याकडे दिसतो, तो असा पूर्णपणे कधी घालवता येत नाही. आणि स्किन ग्राफ्टिंग केल्यानंतर जिथून स्किन काढले तिथं पण दुसरा घाव होतो, त्यामुळे तो पण दिसत असतो. त्यामुळे बऱ्याच वेळेला आपण असं चेहऱ्यावर वगैरे आपण युजली स्किन ग्राफ्टिंग जेवढं होईल तेवढं आपण अवॉइड करत असतो. स्कार म्हणाल तर स्कारच्या ट्रीटमेंटच्या बऱ्याच वेगवेगळ्या पद्धती आहेत. स्कार जर मोठा असेल तर आपण तो सर्जिकली थोडा छोटा करू शकतो. हायपर पिगमेंटेशन असेल म्हणजे काळपट पडला असेल तर त्याची ट्रीटमेंट वेगळी असते. जर डिप्रेस स्कार असेल म्हणजे तिथे खड्डा दिसत असेल तर त्याला आपल्याकडे वेगळी ट्रीटमेंट आहे, आपण त्याला फॅट ग्राफ्टिंग वगैरे करू शकतो. तर असे स्कार जर मोठा असेल तर त्याला आपण वेगळी ट्रीटमेंट देतो. त्यामुळे स्कारच्या ट्रीटमेंट ह्या खूप व्हरायटी ऑफ ट्रीटमेंट स्कारमध्ये अवेलेबल आहेत, आणि जसं पेशंट आहे, जसा स्कार आहे त्याच्यानुसार आपण त्याला सिंगल ट्रीटमेंट किंवा कॉम्बिनेशन ऑफ ट्रीटमेंट पण देऊ शकतो. बऱ्याच वेळी लहानपणीच किंवा जन्मताच ओठ तुटलेला असतो मधून, किंवा काही अपघातामुळे ओठ तुटलेला असतो, तर बऱ्याच जणांना माहिती नाहीये की तो ओठ पुन्हा जोडला जातो किंवा तो पूर्वीसारखा होऊ शकतो. तर अशा वेळी कसं तुम्ही जे म्हणताय ते म्हणजे जे जन्मतः व्यंग असतं की दुभंगलेले ओठ आणि टाळू म्हणतो आपण, तर ते पेशंट तसे असतात, लहान मुलं ज्यांना जन्मताच त्यांचे ओठ दुभंगलेले असतात किंवा आतून टाळू पण दुभंगलेला असतो. त्याच्याही सर्जरी प्लास्टिक सर्जन करतात, आणि ते लहानपणीच केलं तर त्याला आपण खूप चांगले रिझल्ट देऊ शकतो. आणि आजकाल माझ्याकडे असेही पेशंट येतात की जे लहानपणी त्यांचं ऑपरेशन झालेलं आहे, पण ओव्हर द पिरियड ऑफ टाइम पुढच्या 15-20 वर्षात तो स्कार देखील त्याच्यामध्ये चेंजेस होतात, तो वाईड झालेला असतो, आणि पुन्हा अपर म्हणजे ओठांची डिफॉर्मिटी एक तयार झालेली असते. तर असेही पेशंट आहेत, त्यांना आपण ते तरुणपणी आल्यानंतर 15 ते 18 वर्षामध्ये तेव्हा परत आपण त्यांची सर्जरी करून त्यांना एक चांगला शेप आपण तिथे देऊ शकतो. आणि जेव्हा रायनोप्लास्टी तुम्ही म्हटलं नाकाच्या संदर्भातली जी आहे, तिकडे हाड काही म्हणजे तिथे काही तुम्ही त्याला इजा होते असं मी ऐकलंय, आणि ते वेगळं हाड वापरलं जातं असं काहीतरी, हे गैरसमज आहे का, हे खरं आहे? नाही, हे पार्शली तसं खरं आहे. नाकाचा शेप जो आहे तो खालचं हाड कसं आहे त्याच्यावरती नाकाचा शेप आपला अवलंबून असतो. स्किन हे जस्ट एक वरून आपल्या बोन्सला असलेलं कव्हर आहे. जो बेसिक आपला शेप आहे नाकाचा किंवा चेहऱ्याचा तो आपलं जी हाडांची ठेवण आहे त्याच्यावरतीच येतो. त्यामुळं आपण जेव्हाही रायनोप्लास्टी करतो तेव्हा आपल्याला तिथल्या बऱ्याच हाडांमध्ये त्यांच्या तिथे शेपमध्ये किंवा त्यांच्या पोझिशनमध्ये आपल्याला चेंजेस करावे लागतात. कधी कधी हाडांची तिथे कमतरता पण असते, जे मऊ हाड असतं नाकाच्या पुढचं तिथे त्याची कमतरता पण असते किंवा ते खूपच डिफॉर्म्ड असतं. अशा वेळी ते काढून टाकावं लागतं, आणि अशा वेळी ते काढून टाकल्यानंतर तिथे तशाच पद्धतीचं थोडं मऊ हाड आपल्याला घेऊन टाकावं लागतं. बऱ्याच वेळेला आपण कानाच्या मागचं तिथलं हाड आपण घेऊ शकतो मऊ हाड, किंवा छातीतून मऊ हाड आपण थोडंसं घेऊ शकतो. हे करून आपल्याला नाकाचा शेप तिथं आपल्याला परत तिथे देता येतो. प्लास्टिक सर्जन हे आर्टिफिशियल इम्प्लांट सुद्धा करतात, तर ते नेमकं काय आहे, कशा पद्धतीने ते केले जाते? अच्छा, इम्प्लांट्स म्हणजे एक फॉरेन बॉडी, आपला एखादा शरीराचा एखादा पार्ट जसा असतो तसा तो शेप असलेला आपण एक फॉरेन बॉडी ती तयार करतो आपण
ती आपण आपल्या शरीरात वापरत असतो. प्लास्टिक सर्जन शिवाय बरेचसे अदर सर्जन पण इम्प्लांट्स वापरत असतात. जसं म्हटलं तुम्ही ऑर्थोपेडिक आहे, त्याच्यामध्ये नी रिप्लेसमेंट सर्जरी होते, तेव्हा सुद्धा ते नी रिप्लेसमेंट म्हणजे ते टायटॅनियमचे इम्प्लांट वापरत असतात. मग तसं प्लास्टिक सर्जरीमध्ये आपण इम्प्लांट कुठे वापरतो, तर सर्वात कॉमनली होणारी सर्जरी म्हणजे ब्रेस्ट इम्प्लांट आहेत. त्याच्यामध्ये आपण स्तनांचा आकार वाढवण्याची जेव्हा गरज असते तेव्हा त्याच्यामध्ये आपण इम्प्लांट्स टाकलेत असतात, जे सिलिकॉनचे इम्प्लांट्स असतात. तसंच आपण नाकामध्ये सुद्धा, आता मी जेव्हा म्हटलं की आपण छातीतून किंवा कानाच्या मागून मऊ हाड घेऊन आपण नाकामध्ये टाकतो नाकाची ठेवण बदलण्यासाठी, तसंच त्याचे आर्टिफिशियल इम्प्लांट्स नाकाचे सुद्धा मिळतात, जे मेडपोर इम्प्लांट्स म्हणून असतात. तर ते वेगवेगळ्या साईजमध्ये अवेलेबल असतात, ते पण आपण नाकासाठी वापरू शकतो. त्यामुळे इम्प्लांट्स ही फॉरेन बॉडी असते आणि जी बऱ्याच वेळेला आपण शरीरामध्ये बरेच जण वापरतात. सध्या 6 पॅक्स किंवा आपली मसल्स बॉडी बनवणं ही खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मी यंगस्टर्सना तर आता बॉडी बिल्डिंगच्या स्पर्धेत उतरण्यासाठी पण ते हवं असतं. तर मी ऐकलंय की प्लास्टिक सर्जन ते छान बनवू शकतात. हो, बरोबर आहे ते. आपण 6 पॅक बनवतो, खरं ते 6 पॅक ऍक्च्युअल ते 6 पॅक नसतात. तो आपण फक्त त्याला अपिअरन्स दिलेला असतो. जे तुम्ही जिम मध्ये जाऊन तुम्ही शरीर कमवता, जी मसलला आपण व्यायाम करून स्ट्रॉंग बनवून जे 6 पॅक देतो, तर आम्ही तसं 6 पॅक देत नाही. आपण जे आहे ते पोटामध्ये जी चरबी असते, तर ती चरबी आपण त्या पद्धतीने काढतो की जेणेकरून ते वरून दिसायला ते 6 पॅक असल्यासारखं दिसतं. ते ऍक्च्युअली 6 पॅक नसतात. जे शरीर आपण जिम मध्ये जाऊन कमवतो तेच खरं शरीर आहे. बऱ्याच तरुणांना समजलं असेल की आपल्याला कष्ट करून आणि जिम करूनच ते 6 पॅक्स आणायचे. जर हे 6 पॅक्स आपल्याला प्लास्टिक सर्जन कडून बनवून घ्यायची असतीलच, तर त्याचे साईड इफेक्ट काय आहेत का? मी साईड इफेक्ट असं म्हणणार नाही, कारण आपण जे 6 पॅक जे दाखवण्यासाठी जे बनवतो ते आपण पोटातली जी वरच्या लेअर मधली जी चरबी आहे ती चरबी आपण त्या पद्धतीने काढतो. पण जर तुमचं खाणं पिणं जर तसंच चालू राहिलं तर ती चरबी परत तिथे जमा होणार आहे आणि तुमचे 6 पॅक जाणार आहेत. 6 पॅकचे पुन्हा एकदा तो सिंगल पॅक होणार आहे. येस. वजन कमी करण्यासाठी खूप काही पद्धतींचा वापर केला जातो. तर प्लास्टिक सर्जरीमध्ये वजन कमी करणं किंवा फॅट रिडक्शन आपण जे म्हणतो ते काही करता येतं? हा पण एक खूप मोठा गैरसमज आहे. माझ्याकडे बरेच पेशंट त्याचे येतात की आम्हाला वजन कमी करून पाहिजे, आम्हाला लायपोसक्शन करून पाहिजे. म्हणजे लायपोसक्शन ही आजकाल जगभरात खूप मोठ्या प्रमाणात केली जाणारी एक सर्जरी आहे. पण लायपोसक्शन ही वेट रिडक्शन साठीची सर्जरी नाहीये. त्याला आपण एक बॉडी कंटुरिंग सर्जरी म्हणतो, की ज्याच्यामध्ये आपण बॉडीला आपण तसा शेप, थोडा कॉस्मेटिकली चांगला असा शेप देत असतो. कारण आपला जो मेन फ्रेमवर्क आहे स्केलेटनचं, त्या फ्रेमवर्क वरती आपण जर चरबी जर जास्त जमा झाली तर तो जो आपला जो नॅचरल जो फॉर्म आहे तो आपला थोडासा डिस्टर्ब होतो. तो फॉर्म थोडासा एक्सेप्टेबल आणण्यासाठी आपण हे सर्जरीचा वापर केला जातो. वेट कमी करण्यासाठी म्हणून आपण ती चरबी काढू शकत नाही. एखादा जर वजन कमी करण्यासाठी भरपूर वेगवेगळ्या पद्धती वापरतोय, जिम करतोय, डाएट त्याचं चांगलं चालू आहे, त्यांनी भरपूर वेट पण कमी केलेलं आहे, पण काही ठराविक ठिकाणचं फॅट जे चरबी असते, समजा पोटावरती आहे, ओटी पोटावर आहे किंवा मांड्यांवरती जी चरबी असते, तर ही चरबी आपण बऱ्याच पेशंटमध्ये आम्ही पाहतो की ही चरबी जात नाही युजली. तर अशा वेळी आपण पेशंटला ते लायपोसक्शन ॲडवाइस करू शकतो, जेणेकरून ती आपण तेवढीच चरबी तिथली काढू शकतो, मांडीवरची किंवा पोटावरची किंवा हातांमधली, आणि त्याला आपण चांगला एक शेप देऊ शकतो बॉडीला. आणि ह्याचं हे करताना आपण पेशंटकडून तेवढं अफर्मेशन आपण घेतो की त्याचं डाएट आणि त्याचा एक्सरसाइज हा पुढे पण तसाच व्यवस्थित त्यांनी ठेवला पाहिजे. कारण आपण जर तिथली चरबी काढली आणि त्याचं त्यानंतर जर डाएट एक्सरसाइज हे जर त्यांनी बंद केलं तर आपण जे काय जेवतो त्याचं फॅटमध्ये कन्व्हर्जन, चरबी साठवणं हा आपल्या शरीराचा नियम आहे, तो चालूच राहणार आहे. त्यामुळे ते फॅट तिथं परत जमू शकतं. त्यामुळे ही फक्त बॉडी कंटुरिंग सर्जरी आहे, चांगलं दिसण्यासाठी, वजन कमी करण्यासाठीची ही सर्जरी नाहीये. पण ही सर्जरी केल्यानंतर थोडाफार फरक पडत असेल मला वाटतंय, कारण ते फॅट हो थोडाफार पडतं, आपण फॅट काढून टाकतो, थोडाफार त्याच्यामध्ये तो फरक पडतो. म्हणजे बऱ्याच जणांना जो कंटाळा आलेला असतो वजन कमी करण्यासाठीचा, म्हणजे ते हालचालच करू शकत नाहीत, डिप्रेशन आलं असतं
तर त्यावेळी ही सर्जरी झाल्यानंतर मला वाटतं थोडासा कॉन्फिडन्स येऊन पुढे ते वजन कमी करण्यासाठीचे प्रयत्न करू शकतात. हा, तसं करू शकतात, पण त्याच्या आधी आम्ही सर्जरी करण्याच्या आधी पण पेशंटला डाएट आणि एक्सरसाइज करण्याचं आपण त्याला सांगत असतो. कारण जर तो सर्जरीच्या आधी जर डाएट आणि एक्सरसाइज करत नाहीये तर तो पेशंट सर्जरी नंतर पण करणार नाही. त्यामुळे जो करतो आहे व्यवस्थित आणि ठराविक ठिकाणचं फॅट कमी होत नाहीये आणि तो डिप्रेस आहे, तर त्याला आपण मदत करू शकतो, जेणेकरून त्याचा कॉन्फिडन्स आणखीन चांगला होईल. आजकाल हेअर ट्रान्सप्लांटची खूप पद्धत वापरली जाते, जेव्हा खूप जणांना टक्कल पडलेलं असतं, काही केस अगदीच विरळ आलेले असतात. अशा वेळी प्लास्टिक सर्जन हे काम कसं करू शकतो? खूप चांगला प्रश्न आहे. बेसिकली हेअर ट्रान्सप्लांट हे लिगली पण भारतामध्ये फक्त प्लास्टिक सर्जन आणि डर्मॅटॉलॉजिस्ट आहेत, हे दोघंच फक्त करू शकतात. आजकाल लोकांचं राहणीमान पाहता त्यांचा स्ट्रेस खूप वाढलेला आहे, त्यामुळं हेअरफॉलचं प्रमाणही खूप वाढलेलं आहे. तरुण वयी टक्कल पडण्याचं प्रमाण पण वाढलेलं आहे. त्यामुळे बरेच पेशंट हेअर ट्रान्सप्लांटसाठी खूप पेशंट येत असतात. तुम्ही म्हणलात तसं की हे लिगली प्लास्टिक सर्जनला हा अधिकार आहे, पण मी बघते आजकाल नॉन मेडिको पण लोक हे करतात आणि खरं तर ही सायंटिफिक पद्धत आहे आणि हे नॉन मेडिको लोक बऱ्याच वेळेला घाबरून सोडतात सगळ्यांना. तर अशा वेळी काय करायला पाहिजे? नाही, ह्यासाठी पेशंटला समजणं गरजेचं आहे की कितीही काही म्हटलं तरी हेअर ट्रान्सप्लांट ही एक सर्जरी आहे ज्याच्यामध्ये आपण ॲनेस्थेशियाचा वापर करतो आणि ती सर्जरी करतो. तर त्यावेळी कुठलंही कॉम्प्लिकेशन कधीतरी होऊ शकतात. कॉम्प्लिकेशन कुठलंही प्रत्येक पेशंटमध्ये व्हायला पाहिजे असं नाहीये, पण ते होऊ शकतात आणि त्याची जाण डॉक्टरांनाच असते. त्यामुळे ते हेअर ट्रान्सप्लांटचं सेंटर सुद्धा पूर्ण ते कॉम्प्लिकेशन हँडल करणे इतकं सक्षम असावं लागतं. त्यामुळं मी तर असं म्हणेन की लोकांनाच तेवढं समजलं पाहिजे की आपण हेअर ट्रान्सप्लांट एखाद्या योग्य डॉक्टरकडूनच आणि योग्य ठिकाणी ज्या ह्या फॅसिलिटीज अवेलेबल आहेत तिथूनच त्यांनी करून घ्यावं. दुसरी गोष्ट ह्याच्यातली अशी महत्वाची आहे की मी मगाशी तुम्हाला म्हटलं स्ट्रेस लेवलमुळे हेअर फॉलचं प्रमाण खूप होतंय. तर हेअर ट्रान्सप्लांट हा एक ऑप्शन आहे, पण हेअर ट्रान्सप्लांट आपण केल्यानंतर बाकीचा हेअरफॉल जो होत आहे त्याला थांबवण्यासाठी आपण काहीतरी परत केलंच पाहिजे. कारण हेअर ट्रान्सप्लांट आपण ही एक लिमिटेड प्रोसिजर आहे. आपण पेशंटचेच हेअर घेऊन आपण त्याला तिथे दुसऱ्या एका जागेवर घेऊन दुसऱ्या जागी लावत असतो. आपल्याकडे काही त्याचा पुरवठा असा अमर्याद पुरवठा असा नाहीये. त्यामुळे हेअर ट्रान्सप्लांट करताना सुद्धा केस घेताना सुद्धा आपण ते किती केस लावतोय आणि त्याच्याकडे आता किती केस आहेत आणि त्याचे उरलेले केसांचं काय, हे सगळा विचार करून हेअर ट्रान्सप्लांट करावं लागतं. हेअर ट्रान्सप्लांट मध्ये आपण इतर केसांचे रूट्स घेऊनच आपण ते इम्प्लांट करत असतो. हो. ज्याला पूर्णच टक्कल आहे, कुठेच केस नाहीत, अशा व्यक्तीचं होऊ शकतं काही? नाही, मग तशा व्यक्तींना नाही होऊ शकत. नाही, मग ती एक खूप लेट प्रेझेंटेशन असलेली केस आहे ज्याच्यामध्ये जी केसांची मुळं आहेत ती सुद्धा त्यांची खूप खराब होऊन गेलेली आहेत आणि तिथं केस येणं शक्य नसतं. मग अशा वेळी आपण युजली आपण जे डोक्याच्या मागच्या भागातून केस घेतो, जर तिथे जर त्यांची केस चांगले असतील किंवा त्याची डेन्सिटी तिथं जर चांगली असेल तर तिथून आपण केस घेऊन त्याच्या पुढच्या भागात आपण ते लावू शकतो. ही हेअर ट्रान्सप्लांट जी काही आहे पद्धत किंवा जी ट्रीटमेंट आहे ती खूप जास्त खर्चिक आहे का इतर सामान्य लोकांना परवडण्यासारखी? हा, खर्चाचा मुद्दा तुम्ही घेतला तर आता तुम्ही म्हटला की काही नॉन मेडिको किंवा बाहेर पण बऱ्याच ठिकाणी हेअर ट्रान्सप्लांट चालतं. आता ते मे बी कमी खर्चात करत असतील कारण त्यांचं सेंटर तेवढं इक्विप नाहीये बाकीचं सगळं हँडल करण्यासाठी. पण एखाद्या तुम्ही वेल नोन चांगल्या सेंटरला जर गेला, चांगल्या डॉक्टरांकडे, तर थोडाफार त्यांच्यापेक्षा थोडाफार जास्त तिथे खर्च असतो. खरं त्या खर्चाबद्दल तुम्हाला एक चांगल्या प्रोसिजरची किंवा चांगल्या रिझल्टची आणि एका चांगल्या कन्सल्टेशनची तुम्ही तिथे अपेक्षा तिथे आपण पेशंटला सांगू ते करू शकतात. त्यामुळं खूप खर्चिक आहे असं नाहीये, पण एखाद्या चांगल्या सेंटरला थोडाफार खर्च तो बाकीच्या सेंटरपेक्षा असू शकतो थोडाफार आणि त्याचा नक्कीच पेशंटला फायदा होतो. सर्जिकल क्षेत्रामध्ये प्लास्टिक सर्जन हा खूप महत्त्वाची भूमिका बजावत असतो, कारण तुम्ही जसं मगाशी सांगितलं की बऱ्याच वेनी ते सर्जरी करत असतात आणि वेगवेगळ्या पद्धतीने उपयोगी ठरते ती सर्जरी. तर अशा वेळी तुम्ही
कोणत्या पद्धतीचा वापर का वेगळी अशी काही हे असते की जिकडे आपल्याला तुम्ही मगाशी सांगितलं की वेन्स रिपेअर होते तिकडे किंवा तुटलेला हात जोडू शकतो आपण, तर अशा वेळी वेगवेगळ्या चुकीच्या पद्धतीने पण ते केलं जातं आणि अशी पेशंट तुमच्याकडे रिटर्न येतात, तर त्यांची रिपेअरी तुम्ही कशा पद्धतीने करता का ती करता येत नाहीच? थोडंसं मी याच्यावर असं सांगेल की एक उदाहरण देऊन आपण त्याची सुरुवात करू. की समजा एखाद्या पेशंटला जखम झालेली आहे, मोठी जखम आहे आणि ती जखम भरवण्याच्या ज्या पद्धती बाकीचे लोक अवलंबतात आणि आम्ही जखम भरवण्यासाठी जे काय करतो ह्याच्यामध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे. त्यामुळे एखादा जर पेशंट जखम भरवण्यासाठी नुसतं ड्रेसिंग जर करत असेल तर तशाने ती जखम ती काही केलं भरणार नाहीये. यामध्ये मधुमेह झालेले पेशंट खूप असतात की ज्यांच्या जखमा भरत नाही आणि मग ते खूप काही वेळेला तो पार्ट कट करावा लागतो. ते कट करायच्या वेळेपर्यंत ते इतर ठिकाणी ट्रीटमेंट घेत असतात आणि अगदी लास्ट मोमेंटला तुमच्याकडे येतात. तर अशा वेळी तुम्ही कोणती ट्रीटमेंट देता? हा खूप चांगला प्रश्न आहे. डायबिटीज भारतामध्ये खूप त्याचं प्रमाण वाढलेलं आहे आणि पाय कापण्याचं जे काही सर्वात जास्त पेशंट आहेत भारतामध्ये त्याच्यामध्ये सर्वात मेन महत्वाचं कारण आहे की डायबिटीज. आणि बऱ्याच वेळेला हे ह्या लेवलपर्यंत त्या लेवलपर्यंत जातं का, कारण त्याच्याकडे तेवढं दुर्लक्ष होतं आपल्याकडे. एक तर पहिली गोष्ट त्याच्यामध्ये की डायबिटीज लोकांना आहे हे लवकर समजत नाही, जे खूप लेट स्टेजला समजतं आपल्याकडे. त्यानंतर त्याची ट्रीटमेंट तेवढ्या चांगल्या पद्धतीने बऱ्याच वेळेला होत नाही. त्यानंतर डायबिटीजचे जे काही हे कॉम्प्लिकेशन्स आहेत की पायाच्या ज्या जखमा त्यांच्याकडे योग्य म्हणजे चांगल्या पद्धतीने पाहिलं जात नाही किंवा त्याच्याबद्दल त्यांना चांगली ॲडवाईस त्यांना मिळत नाही. तर ह्याच्यामध्ये मी असं म्हणेल की डायबिटिक फूट किंवा डायबिटीसच्या ज्या जखमा आहेत ही एक मल्टीडिसिप्लिनरी ट्रीटमेंट आहे ज्याच्यामध्ये बऱ्याच डॉक्टरांचा सहभाग असावा लागतो. त्याच्यातला एक सर्वात महत्वाचा डॉक्टर, एक तर शुगर कंट्रोल नंतर सर्वात महत्वाचा डॉक्टर कोण असेल तर तो आहे प्लास्टिक सर्जन. हे बऱ्याच माहित नसतं बऱ्याच जणांना, कारण आपण त्याच्या जखमांकडे बघून खूप वेगवेगळ्या पद्धती आहेत ज्याचा आपण अवलंब करू शकतो त्या जखमा भरवण्यासाठी. म्हणजे ग्राफ्टिंग असेल किंवा फ्लॅप्स असतील, तर ह्या बऱ्याच अशा पद्धती आहेत. व्हॅक्यूम ड्रेसिंग आहे, बऱ्याच पद्धती आहेत की ज्याचा आपण जखमा भरवण्यासाठी वापर करू शकतो. किंवा एकाच पद्धतीने जखम भरेलच ते असं नाहीये, कारण ते पेशंटमध्ये ज्याला जखमा आहे त्याच्यामध्ये बरेच बाकीचे पण फॅक्टर असतात. त्याचा ब्लड सप्लाय कसा आहे, रक्तवाहिन्या त्याच्या कशा आहेत, त्याचा शुगर कंट्रोल आहे का नाही, त्याचा पायाचा शेप कसा आहे, ह्या बऱ्याच गोष्टी तिथे पाहाव्या लागतात. आणि एक चांगला प्लास्टिक सर्जन असेल तर तो हे नक्की पाहतो आणि त्या अनुषंगाने सगळी ट्रीटमेंट त्याला ती पेशंटला देतो. त्यामुळं डायबिटिक फूट आणि ह्या जखमांसाठी तर नक्की लोकांनी प्लास्टिक सर्जनला दाखवलं पाहिजे. अशा आव्हानात्मक आणि खूप वेगवेगळ्या पद्धतीने काम करण्यासाठी प्लास्टिक सर्जन नेहमी सज्ज असतोच. तर प्रत्येक वेळी असं नाही की तो खंबीर असेलच, खूपदा भावनिक पण होत असतील डॉक्टर्स. तुम्ही असं कधी झालायत का की एखादा पेशंट आहे आणि त्याच्यात तुम्ही खूप इन्व्हॉल्वमेंट दिली आहे तुमची आणि तो सक्सेस मिळालाय, अशी काही उदाहरणं आहेत? युजली मला तर असं वाटतं की कुठला डॉक्टर असं एवढं भावनिक होऊन कधी काम करत नाही, कारण जिथे मे बी भावना येतील तिथे काही चुका होण्याचा संभव असतो. त्यामुळं आम्ही युजली तसं भावनिक होत नाही. पण बऱ्याच वेळेला आता प्लास्टिक सर्जरीमध्ये माझे बरेचसे पेशंट अगदी लहान मुलं असतात, तर अशा वेळी आपल्याला कधी कधी वाईट पण वाटतं किंवा आपण त्याला आम्ही थोडंसं जास्त ह्यानी प्रकर्षाने आपण प्रयत्न करतो त्याला ट्रीटमेंट करण्याचा. म्हणजे आता माझ्याकडे पेशंट येतात कधी कधी, 2 वर्षाचा मुलगा आहे, खेळता खेळता काहीतरी पडलं, त्याचा हात कट झालाय, बोट कट झालेला आहे. तर त्या हाताचं महत्व आपल्याला आता कळत नाही, कारण त्याचं उरलेलं आयुष्य बाकीचं पूर्ण बाकी आहे. मग त्यामुळे अशा पेशंटमध्ये आम्ही तो हात किंवा बोट जोडण्यासाठी आम्ही पूर्ण शर्थीनं प्रयत्न करतो आणि ते जर चांगलं झालं तर आम्हालाही तितकाच जास्त आनंद होतो. अशा वेळी काय होतं, बऱ्याचदा काही केसेस अशाही असतील की सक्सेस पुढे होऊन नाही झाल्यात आणि त्याची कारणं खूप वेगळी असतात. म्हणजे रुग्णांनी व्यवस्थित काळजी घेतलेली नसते किंवा वेळेत ते आलेले नसतात, अशा खूप गोष्टी असतात. त्यावेळी डॉक्टरांना दोष दिला जातो बऱ्याचदा. तर अशा वेळी तुम्ही कसं फेस करता या सगळ्या गोष्टी?
मी तर माझ्या सगळ्या पेशंटला प्रत्येक सर्जरीबद्दल अगोदरपासून सांगतो, त्याचे पुढचे कॉम्प्लिकेशन सांगतो, किंवा ते जर सर्जरी नंतर जी काही काळजी घ्यायची आहे ती मी त्याला पूर्णपणे व्यवस्थित सांगतो. आणि माझं तर असं अनुभव आहे की एखाद्या पेशंटला आपण सांगितलं की हे का होतंय तुझ्या ह्याच्यामध्ये, आता समजा डायबेटिक फूटचा पेशंट आहे, त्याला पायाला खाली अल्सर होतोय, तो बऱ्याच वेळेला कधी कधी ठीक होऊन जातो आणि परत परत अल्सर होतोय. ह्याचं कारण आहे की त्याचा पायाचा शेप आहे. तर मग मी त्याला जेव्हा सांगतो की हा तुझा पायाचा शेप हे तुझं मेन कारण आहे जखमा होण्याचं, मी किंवा जगातला कोणताही डॉक्टर ती जखम भरू शकत नाही जोपर्यंत तुझ्या त्या पायाचा शेप होण्यासाठी, चेंज होण्यासाठी आपण काही प्रयत्न करत नाही. मग अशा पेशंटला आपण जेव्हा नवीन फुटवेअर चांगले देतो, जे वेगवेगळे ऑफलोडिंग फुटवेअर वगैरे असतात, असं दिलं, जेव्हा पेशंटला समजतं की आपल्याला हे का होतंय, तेव्हा तो नक्कीच डॉक्टरांचं ऐकतो. माझ्याकडे बरेच व्हेरिकोज व्हेनचे पण पेशंट आहेत. व्हेरिकोज व्हेनला बऱ्याच वेळेला सर्जरी हा एक ऑप्शन असतो, पण ती सर्जरी खूप लवकरच्या स्टेजला जर केली तर त्याचा खूप चांगला रिस्पॉन्स पेशंटला मिळतो. पण हेच जर व्हेरिकोज व्हेनचे जर कॉम्प्लिकेशन झाले, म्हणजे पायावर जर जखम झाली, व्हीनस अल्सर तयार झाला, आणि अशा वेळी जर पेशंट माझ्याकडे आला तर त्याला ट्रीटमेंट करणं खूप डिफिकल्ट असतं. त्याला स्टॉकिंग वापर हे प्रत्येकाने सांगितलेलंच असतं, खरं ते वापरणं किती गरजेचं आहे हे त्याला माहीत नसतं. तो त्याच्या गरजेप्रमाणे स्टॉकिंग वापरतो. पण मी जेव्हा त्याला सांगतो, भाई तू एक वेळ जेवला नाहीस तरी चालेल, खरं पायात स्टॉकिंग पाहिजेत, कारण ते स्टॉकिंग न वापरण्यामुळे तुला हे अल्सर होत आहेत, अशा वेळी ते पेशंट मग आपलं ते ऐकतात. किंवा ते असं नाही वापरलं तर ते जखमा होऊन सेप्सिस होऊन तुझा पाय काढावा लागेल. हे पुढचे जेव्हा त्याला कॉम्प्लिकेशन सांगितले, जेव्हा त्याला समजतं की हे का वापरणं गरजेचं आहे, अशा वेळी पेशंट ते सगळं वापरतात, म्हणजे सांगितलेलं ऐकतात. बऱ्याचदा मी असं बघितलं की महिला ज्या आहेत त्यांचा स्वभाव असतो की पटकन एखाद्या डॉक्टरकडे जाऊन आपल्या कुठल्याही गोष्टीची ट्रीटमेंट करून घ्यायची, पण पुरुष खूप कमी असतात की त्यांना कमीपणा वाटतो. तर त्यांच्या बाबतीत प्लास्टिक सर्जरीमध्ये मी गायनोकोमॅस्टिया ही ट्रीटमेंट ऐकली. तर असे किती आहेत लोक की स्वतःहून येतात हे सांगण्यासाठी? चांगला प्रश्न आहे. आजकाल पेशंट गायनोकोमॅस्टियाचे येत आहेत, कारण मी अगोदर सांगितल्याप्रमाणे गायनोकोमॅस्टिया हा शरीराचा एक फॉर्म बदललेला, म्हणजे तो एक विषय आहे. त्याचं फंक्शन काही चेंज झालेलं नाहीये. फॉर्म बदलला ह्याचा अर्थ नको असलेल्या ठिकाणी थोडीशी जास्त चरबी तिथे जमा झालेली आहे, आणि त्यामुळं पेशंट बेसिकली काय होतं की तो पेशंट डिप्रेशनमध्ये जातो. तर त्यामुळे तो डिप्रेशनमध्ये गेल्यावर तो बेसिकली सर्च करतो. त्यामुळे असे पेशंट आजकाल बरेच जण डिप्रेशन तेव्हा गेल्यावरच ते येतात. किंवा हा प्रश्न बऱ्याच वेळेला आपल्याला शाळेत जाणाऱ्या मुलांमध्ये जाणवतो की ते 10वी 11वीतली मुलं असतात, आपण जे वयात येणं म्हणतो तेव्हाच तो गायनोकोमॅस्टिया आपल्याला दिसून येतो. म्हणजे तिथे पुरुषांच्या छातीवरती अनावश्यक चरबी तिथे जमा व्हायला लागते वयात आल्यावर. तर मग अशा वेळी ती मुलं बाहेर जाणं टाळतात, मित्रांबरोबर खेळायला जाणं टाळतात, कपडे काढून स्विमिंगला जाणं वगैरे टाळतात. हे मग ते सायकोलॉजीशी पूर्ण रिलेटेड आहे. मग अशा वेळी ते पेशंट आपल्याकडे त्यावेळी येत असतात, आणि आपल्याकडे त्याची खूप चांगली ट्रीटमेंट अवेलेबल आहे. लायपोसक्शनने आपण ते पूर्ण ठीक करू शकतो. प्रॅक्टिकली स्कारलेस सर्जरी करून आपण त्याची ट्रीटमेंट करू शकतो, आणि ते पेशंट खूप चांगले रिकवर होतात. आजपर्यंतच्या तुमच्या या सगळ्या प्रॅक्टिसच्या या जर्नीमध्ये तुमच्या आठवणीत राहण्यासारख्या आणि चॅलेंजिंग अशा कोणत्या कोणत्या केसेस आहेत, तुम्ही काय सांगू शकाल का त्याला? तशा खूप आहेत केसेस, आणि आमच्या प्लास्टिक सर्जरीमध्ये तर सगळ्या केस आमच्या वेगवेगळ्याच असतात. पण त्यातही मी तुम्हाला सांगेल काही की एक 10 वर्षाचा मुलगा होता, घरी शेतकरी कुटुंबातला. ते गवत कापायचं मशीन असतं, त्याच्यामध्ये तो वडिलांना त्याच्या मदत करत होता. तर त्याचं लक्ष गेलं दुसरीकडे, त्याचा हात गवताबरोबर आत गेला आणि तो तिथल्या तिथे क्षणात तुटला हात पूर्णपणे मनगटातून. तर अशा वेळी ते गेले तिथल्या डॉक्टरांकडे. नशिबाने त्यांना माझा रेफरन्स लगेच मिळाला. ते 4 तासात माझ्याकडे पोहोचले, ऑपरेशन्सला तयार होते. अशा वेळी ॲक्च्युली जे हात तुटलेले हे असतात, अशा कुठल्याही सर्जरीची पूर्ण गॅरंटी कधी घेता येत नाही, कारण ह्या खूप चॅलेंजिंग आणि
एक खूप मोठा लर्निंग कर असलेल्या सर्जरीज या आहेत, डिफिकल्ट सर्जरीज आहेत. त्याचा रिझल्ट सुद्धा तसाच असतो. तर तरी पण ते त्यांनी आव्हान स्वीकारल्यावर मी पण आव्हान ते स्वीकारलं आणि जवळजवळ एक 10 तास का 10.5 तास बसून आपण त्याचा तो तुटलेला हात पूर्णपणे मनगटातनं आपण पूर्णपणे जोडलेला आहे आणि तो हात आता चांगला फंक्शनिंग पण आहे. मग अशा वेळी मला पण खूप छान वाटतं की आपण एका व्यक्तीचं आयुष्य, उरलेलं आयुष्य आपण एक चांगलं करण्यात आपण हातभार लावलेला आहे म्हणून. दुसरी आणखीन एक सर्जरी, एक इंटरेस्टिंग केस माझ्याकडे होती. एक गृहस्थ होते 50-55चे. 20 वर्षापासून त्यांच्या पायाला जखमा व्हायच्या, गुडघ्याच्या खाली जखमा असायच्या. भरपूर डॉक्टरांनी प्रयत्न केले, अँटीबायोटिक्स खाऊन, हे खाऊन त्या जखमा टेम्पररी भरायच्या, परत यायच्या मोठ्या मोठ्या जखमा. ते पूर्ण त्रस्त झाले होते. मी पण त्यांची ट्रीटमेंट जवळजवळ 2 महिने करत होतो. पण मलाही समजत नव्हतं की हे असं का होतंय, कारण हे माझ्या पण कल्पनेपलीकडचं होतं की असं नाही व्हायला पाहिजे. डायबिटीज नसताना या जखमा व्हायच्या. मग तेव्हा मी शेवटचा एक प्रयत्न म्हणून त्यांना मी ते पूर्ण अशी भूल देऊन मी ते पूर्ण तिथं एक्सप्लोरेशन केलं. तर मला तेव्हा त्या ऑपरेशनमध्ये त्यांच्या पायात एक जवळजवळ एक 15 सेंटीमीटरचा लाकडाचा तुकडा आत आढळला. पेशंटला पण ते आठवत नव्हतं की ते एवढं लाकडाचा तुकडा आत पायात कधी घुसला, त्यांचं काय झालं म्हणून. तर आणि ते काढल्यानंतर चांगलं त्याच्या पुढे त्यांच्या सगळ्या जखमा व्यवस्थित भरल्या आणि त्यानंतर परत त्यांना कधी जखम ही झाली नाही. म्हणजे ते पेशंट 20 वर्षानंतर पाय ठीक झाला म्हणून जेवढे आनंदी होते तेवढाच मला पण आनंद झाला की आपल्या हातून ही एक किती गरजेचं असतं ते. बरोबर. आणि एक केस सांगावीशी वाटते की फेशिओमॅक्झिलरी इंजुरी हे ऍक्च्युली प्लास्टिक सर्जन बरेच करतात. त्याच्यामध्ये चेहऱ्याचे हाडं जे फ्रॅक्चर होतात त्याचे आपण ट्रीटमेंट करतो. तर अशीच एक मुलगी होती की कारमधून जाताना कारचा ऍक्सिडेंट झाला आणि खूप भयंकररित्या तिच्या चेहऱ्याला मार बसला होता. गाडीतले पुढचे जे पत्रे असतात ते येऊन तोंडामध्ये वगैरे घुसले होते. म्हणजे खूप भयंकर तिला चेहऱ्याला लागलं होतं. सगळी हाडं ऑलमोस्ट फ्रॅक्चर होते, नाक फ्रॅक्चर होतं. तर ती पहिली सर्जरी तर मला जवळजवळ एक 12 तास लागले. तिथे सगळे जबड्याचे फ्रॅक्चर, तोंडाचे फ्रॅक्चर ठीक करता करता. त्यानंतर परत 6 महिन्यांनी मी तिच्या नाकाचं पण सर्जरी केली. नाक जे पूर्णपणे असं चेपलेलं होतं तर ते सुद्धा आपण केलं आणि ती खूप आता चांगलं आयुष्य जगत आहे. तिचा चेहरा ऑलमोस्ट मी तुम्ही म्हणलं की 90-95% पूर्ववत झालेला आहे. ती खूप चांगलं आयुष्य जगत आहे. त्यामुळे अशा सर्जरी केल्यावर सुद्धा आम्हाला खूप एक चांगलं प्राऊड फिलिंग होतं की आपण त्या पेशंटच्या आयुष्यात एक डिफरन्स आपण तयार करू शकलो म्हणून. एक छोटीशी शंका, तुम्ही सांगितलं की तिच्या चेहऱ्याची बरीच हाडं फ्रॅक्चर झाली होती. तर अशा वेळी प्लास्टिक सर्जनच हे करू शकतो, ऑर्थोपेडिकची गरज नाही? हे काम प्लास्टिक सर्जनचंच आहे. ऑर्थोपेडिकचा ह्याच्यामध्ये काही रोल नाही. फेशिओमॅक्झिलरी सर्जरी हे खूप अगोदरपासून प्लास्टिक सर्जन हे बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने करतात, कारण आपल्याला तशी तिथल्या बोन्सची किंवा तिथले जे काही आईज आणि बाकीचे ऑर्गन असतील त्याची जशी ठेवण असते ती आपण चांगल्या पद्धतीने ट्रीट करू, त्याची आपल्याला माहिती असते चांगली. आणि दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट की ह्याच्यात पुढचे काही कॉम्प्लिकेशन जे होत असतात तर त्या कॉम्प्लिकेशन ट्रीट करण्यासाठीची पण माहिती आम्हाला असते. सर्जरी कुठलीही म्हटलं तर कॉम्प्लिकेशन येऊ शकतं. असा कुठलाही जगात सर्जन नाही की ज्याचे अजूनपर्यंत कधी कॉम्प्लिकेशन झालेले नाहीयेत. कुठला सर्जन स्वतःहून काही कॉम्प्लिकेशन तयार करत नाही, कारण हे कॉम्प्लिकेशन इज अ पार्ट अँड पार्सल ऑफ एनी सर्जरी. तर ते कॉम्प्लिकेशन हाताळणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. आणि माझ्या मते प्लास्टिक सर्जन हे बाकीचे त्यांचे सगळे कॉम्प्लिकेशन हे चांगल्या पद्धतीने हाताळू शकतात आणि त्यांना ते कळू शकतं की कुठले कॉम्प्लिकेशन येऊ शकतात हे आम्ही थोडं चांगल्या पद्धतीने सांगू शकतो आणि तशी ट्रीटमेंट पेशंटला देऊ शकतो. खूप गैरसमज जे होते प्लास्टिक सर्जरी बाबतीत ते मला वाटतंय सगळ्यांचेच दूर झालेले आहेत आणि प्लास्टिक सर्जनकडे नेमकं कधी जायला पाहिजे हे सुद्धा सगळ्यांना समजलंय. खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून, खूप माहिती मिळाली. तुम्ही सह्याद्री संवादमध्ये आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.